रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ 17 ऑगस्ट 2024 रोजी पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमीचा योग एकाच दिवशी आलेला आहे. तर हा एक अत्यंत दुर्मिळ आणि पवित्र योग आहे. कारण भगवान शिवांना समर्पित असलेल्या श्रावणातील पहिल्याच दिवशी पहिल्याच सोमवारी नागदेवतेची पूजा म्हणजेच नागपंचमी आलेली आहे. आणि शिव आणि नाग यांचा संबंध अतिशय जवळचा असल्याने या दिवसाचं महत्त्व हे 100 पटीने वाढलेलं आहे. नागपंचमी हा दिवस नागदेवतेला समर्पित आहे आणि या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. आणि नाग हा भगवान शिवशंकरांचा अलंकार मानला जातो. महादेवांच्या गळ्यात नाग शोभून दिसतो, त्यामुळे शिवाची आणि नागाची एकाच दिवशी पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं. या पहिल्या श्रावणी सोमवारी शिवाला तांदळाची शिवामूठ अर्पण केली जाणार आहे. या दिवशी नागपंचमी असल्याने उपवास आणि पूजेचे पुण्य हे दुप्पट पटीने प्राप्त होते. श्रावण महिन्यातील पहिला शुक्रवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आल्यामुळे या दिवशी भगवान शिवशंकरांची आणि नागदेवतेची पूजा कशी करावी, या दिवशी सर्वप्रथम श्रावणी सोमवारची पूजा करावी की नागपंचमीची पूजा करावी, तसेच हे दोन्ही व्रत एकत्रित आल्याने व्रत कसे करावे आणि कोणते पदार्थ या व्रतामध्ये खाल्ले जातात, तसेच कोणते पदार्थ खाऊ नये. आणि या दिवशी होणारी एक मोठी चूक आपल्याला टाळायची आहे. जर ही चूक आपण या दिवशी केली तर आपलं पुण्य हे नष्ट होतं. 99% स्त्रिया इथे चूक करतात. आणि जर तुमच्याकडून या दिवशी या पवित्र दिवशी ही एक चूक झाली तर केलेल्या व्रताचं पूजेचं कोणतंही फळ तुम्हाला मिळणार नाही. उलट त्याचे दुष्परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात. तर अशी कोणती चूक जी आहे तर ती आपल्याला या दिवशी चुकूनही करायची नाही. तसेच या दिवशी कोणत्या नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ कुठेही न स्किप करता संपूर्ण पहा. तर वैदिक पंचांगानुसार आज 13 ऑगस्टपासून पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे. हा महिना विविध सण व्रतवैकल्यांचा मानला जातो. यंदा या महिन्याच्या पहिल्या सोमवारी अद्भुत योगायोग जुळून येत आहे, तो म्हणजे नागपंचमीचा दिवस. आणि 17 ऑगस्टचा दिवस यंदा शिवभक्तांसाठी मोठी परवानगी असणार आहे. कारण की नागपंचमी आणि श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवार हे दोन्ही सण एकत्रित आल्याने अनेकांच्या मनामध्ये विविध प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्याच प्रश्नांची उत्तरे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा, यावर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची पंचमी तिथी ही 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4:52 सुरू होणार आहे. आणि ही तिथी 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:01 संपणार आहे. उदय तिथीनुसार यावर्षी नागपंचमीचा सण हा 17 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. आणि हिंदू पंचांगानुसार या दिवशी नागपंचमीची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त जो आहे तर तो हा 17 ऑगस्ट रोजी सकाळी 5:51 ते 8:29 हा शुभ मुहूर्ताचा कालावधी आहे. तर या वेळेमध्ये तुम्ही नागपंचमीची पूजाही करू शकता. कारण शुभ मुहूर्तावरती कोणतीही पूजा केली तर ती खूप जास्त पुण्यकारक मानली जाते. आणि शक्य नाही झालं तर मग तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकत्रित आल्यामुळे या दिवशी सर्वप्रथम कोणती पूजा करावी, भगवान महादेवांची करावी की नागपंचमीची करावी. तर पहा, सर्वप्रथम भगवान शिवांची पूजा करा. या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करा, शिवलिंगावरती अभिषेक करा, जलाभिषेक करा, त्यानंतर बेलपत्र अर्पण करा, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. आणि त्यानंतर नागपंचमीच्या मुहूर्तात नागदेवतेला नमस्कार करून पूजा करून नैवेद्य आणि आरती करायची आहे. यामागे धार्मिकदृष्ट्या सुंदर समन्वय आहे. नाग हे भगवान शिवांच्या गळ्यात विराजमान असल्यामुळे शिवपूजेनंतर नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा आहे. म्हणून सर्वप्रथम श्रावणी सोमवारची तुम्ही पूजा करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला नागपंचमीची पूजा करायची आहे. आता श्रावणी सोमवारचा उपवास आणि नागपंचमीचा उपवास एकत्रित आलेला आहे. तर मग हे व्रत कसं करायचं, तर बऱ्याच ठिकाणी नागपंचमीचा उपवास हा नागपंचमीच्या एक दिवस अगोदर म्हणजे नाग चतुर्थीच्या दिवशी काही ठिकाणी केला जातो, नागपंचमीच्या आदल्या दिवशी. आता आमच्याकडे नागपंचमीचा उपवास हा नागपंचमीच्या आदल्या दिवशीच केला जातो, काही ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी केला जातो. तर तुमच्याकडे अशी प्रथा असेल तर आदल्या दिवशी तर तुम्ही उपवास करत असाल तर मग तुम्ही नागपंचमीचा उपवास रविवारी 16 ऑगस्टला करायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही नागपंचमीची पूजा करून हे व्रत सोडू शकता. जर तुमच्या भागामध्ये नागपंचमीच्या दिवशी ते नागपंचमीचं व्रत केलं जात असेल तर मग श्रावणी सोमवारचं आणि नागपंचमीचं व्रत एकत्रित करायचं. आणि सायंकाळी बघा, पंचमी तिथी सुमारे 5:01 संपणार आहे. तर ती तिथी संपताच तुम्ही नैवेद्य दाखवून व्रत जे आहे तर ते सोडू शकता. श्रावणी सोमवारचं व्रतसुद्धा संध्याकाळी सोडलं जातं आणि नागपंचमीचा उपवास देखील तुम्ही संध्याकाळी सोडू शकता. फक्त उपवास सोडताना फलाहार किंवा घरच्या व्रत परंपरेनुसार सात्विक आहार तुम्हाला घ्यायचा आहे. नागपंचमीचा उपवास आहे तर तो सर्व स्त्रियांनी करायचा आहे.
अविवाहित मुली असतील तर त्यांनी सुद्धा हे व्रत करू शकता. विवाहित स्त्रिया असतील तर त्यांनी सुद्धा हे व्रत करू शकता. हे व्रत जे आहे तर आपल्या भावाच्या संरक्षणासाठी हे व्रत जे आहे तर ते केलं जातं. त्यामुळे प्रत्येकजण हे व्रत जे आहे तर ते अवश्य करतात. ज्यांना भाव नाही तर त्यांनी नागदेवतेला आपला भाव मानून हे व्रत जे आहे नागपंचमीचं तर ते केलं जातं. ज्यांच्या ठिकाणी आदल्या दिवशी व्रत करायची परंपरा आहे नागचतुर्थीच्या दिवशी, तर त्यांनी आदल्या दिवशी व्रत करून नागपंचमीचं व्रत भावाचा उपवास आदल्या दिवशी करून दुसऱ्या दिवशी सोमवारी तुम्ही संध्याकाळी सोमवारची पूजा झाल्यानंतर दोन्ही व्रत तुम्ही 2 दिवसांनी एकत्रित सोडू शकता संध्याकाळी. ज्यांना सण होत नाही त्यांनी दुसऱ्या दिवशी नागपंचमीची पूजा झाल्यानंतर सोडू शकता, किंवा ही पद्धत ज्यांना मान्य नाही त्यांनी रविवारी दिवसभर उपवास करून नागपंचमीचा उपवास संध्याकाळी सोडू शकता आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी तुम्ही नेहमीप्रमाणे सोमवारचं व्रत करून सायंकाळच्या वेळेस सोमवारचं व्रत देखील तुम्ही सोडू शकता. आपल्या हिंदू धर्मामध्ये नागपंचमीच्या सणाला खूप महत्त्व दिलं जातं. हा सण सर्पदेवतेला समर्पित आहे आणि आपल्या हिंदू धर्मात नागाला देवी स्थान आहे. भगवान शिवशंकराच्या गळ्यात देखील नाग विराजमान आहे आणि भगवान विष्णूंचा देखील शेषनाग असतो. शिवाय श्रीकृष्णाने काल्या नागाचा पराभव केल्याची कथा देखील नागाचं महत्त्व अधोरेखित करतात आणि यामुळेच नागपंचमीच्या दिवशी नागपूजा करणे खूप शुभ मानलं जातं. तर तुमच्या घराच्या आजूबाजूला वारू असेल तर वारुळाची पूजा जी आहे तर तुम्ही केली तरीही चालेल, कारण की वारूळ हे नागदेवतेचं घर मानलं जातं आणि म्हणून गावाकडे या दिवशी अनेक स्त्रिया वारुळाची जाऊन पूजा करत असतात. तर तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे वारूळ नसेल तर मग तुम्ही घरच्या घरीच नागपंचमीचा एखादा फोटोसुद्धा मिळतो, तो कागद आणून म्हणजे नाग नरसोबाचा कागद किंवा ज्योतीचा कागद ज्याला म्हणतात तो फोटो आणायचा आहे आणि त्याची देखील पूजा तुम्ही केली तरीसुद्धा चालेल. पूजा केल्यानंतर कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी अवश्य प्रार्थना करायची आहे. आता बऱ्याच स्त्रियांना असा प्रश्न पडला असेल की दोन्ही व्रत एकत्रित केले तर त्याचं पुण्य मिळतं का किंवा व्रत पूर्ण होतं का? तर हे अवश्य, कारण की हे दोन्ही व्रत जे आहे तर ते भगवान महादेवांना समर्पित आहेत. त्यामुळे हे दोन्ही व्रत आपण एकत्रित देखील करू शकतो. याचं पुण्य जे आहे ते सुद्धा आपल्याला मिळणार आहे. आता आपण पाहणार आहोत की नागपंचमीच्या दिवशी कोणते महत्त्वाचे नियम आपल्याला पाळायचे आहेत आणि कोणती अशी चूक जी आहे तर ते आपल्याला या दिवशी चुकून देखील करायची नाही, ज्यामुळे आपले पुण्य नष्ट होते आणि केलेल्या व्रतेचं पूजेचं आपल्याला फळ मिळत नाही. तर पहा, आपल्या पूर्वजांनी काही नियम सांगितलेले आहेत आणि आजही आपण सर्वजण आपल्या सर्वांच्या घरामध्ये हे नियम श्रद्धेने पाळले जातात. बऱ्याच घरामध्ये हे नियम माहीत नसतात आणि त्यामुळे त्यांच्याकडून कळत नकळत या चुका ज्या आहेत तर त्या होत असतात आणि त्याचे विपरीत परिणाम जे आहेत तर ते त्यांना भोगावे लागत असतात. आणि म्हणूनच अशा काही चुका ज्या आहेत तर त्या तुम्ही चुकून देखील नागपंचमीच्या दिवशी करायच्या नाहीत. नागपंचमीच्या दिवशी शेतात नांगरणे किंवा माती उकरणे अवश्य टाळावे, कारण की जमिनी सापाची बिळे असतात आणि त्यामुळे त्यांची घर मोडण्याची दाट शक्यता असते आणि त्यांची घरं आपल्याकडून मोडली तर या दिवशी आपल्याकडून पाप घडत असते. नागाचा जो आशीर्वाद आहे तो आपल्याला मिळत नाही, तो आपल्यावरती क्रोधित होतो आणि म्हणून चुकून सुद्धा या दिवशी अशा ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला अजिबात करायच्या नाहीत. तसेच तुमच्या घराजवळ एखादं वारूळ असेल तर त्याला इजा देखील होईल अशी काही कामं करू नका. तसेच या दिवशी सुई, कात्री, सुरा, चाकू यासारख्या टोकदार वस्तू अजिबात वापरू नये. तसेच शिवणकाम किंवा सुईमध्ये धागा घालणे हे देखील अशुभ मानलं जातं. त्याचबरोबर पुढची चूक म्हणजे या दिवशी चुलीवर लोखंडी तवा किंवा कढई ठेवू नका, म्हणजे पदार्थ भाजणे किंवा तळणे या दिवशी वर्ज्य मानलं जातं आणि म्हणून नागपंचमीच्या दिवशी उकडलेले किंवा सात्विक पदार्थ बनवण्याची परंपरा आज देखील आपल्याकडे दिसून येते. काही ठिकाणी या दिवशी काही भागांमध्ये पुरणाचं दिंड, दूध, साखर इत्यादी पदार्थ जे आहे तर ते नागदेवतेला अर्पण केले जातात. नागपंचमीच्या दिवशी अनेक घरांवरती चुलीवरती किंवा गॅसवरती तवासुद्धा ठेवला जात नाही. ही प्रथा जी आहे तर ती देखील प्रत्येक भागामध्ये प्रत्येक कुळामध्ये वेगवेगळी आहे. म्हणून तुमच्या घरामध्ये जशी प्रथा चालू आहे त्या प्रथेने तुम्ही ही गोष्ट जी आहे तर ती करू शकता. त्याचबरोबर बघा, या दिवशी ही नागदेवतेची पूजा आपण करतो तेव्हा दुधाचा नैवेद्य दाखवला जातो, ठेवला जातो, पण प्रत्यक्षात साप हा कधीच दूध पित नाही किंवा त्याला दूध जे आहे तर ते दिलं जात नाही. त्यामुळे त्याच्या जीवासाठी धोकादायक असते. म्हणून या दिवशी जर तुम्हाला प्रत्यक्षात साप दिसला तरी देखील त्याला दूध ठेवू नका. नेहमी प्रतिमेची आणि मूर्तीची पूजा करत असताना दुधाचा नैवेद्य किंवा दूध हे अर्पण केले जाते. त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये भाज्या चिरणे हे सुद्धा वर्ज्य मानलं जातं. हे मानलं या दिवशी कोणत्याही पालेभाज्या किंवा फळभाज्या ज्या आहेत तर त्या चिरल्या जात नाहीत. तुम्हाला दुसऱ्या दिवशी काही भाज्या बनवायच्या असतील तर तुम्ही आदल्या दिवशी तुम्ही ज्या भाज्या आहेत तर त्या चिरून ठेवू शकता, जेणेकरून नागपंचमीच्या दिवशी तुम्हाला कोणतीही भाजी चिरण्याची गरज पडणार नाही. त्याचबरोबर शक्यतो या दिवशी वादविवाद, क्लेश आवर्जून टाळावा. वाईट बोलणे, कोणाचाही अपमान करणे किंवा हे अवश्य टाळायचं आहे. कोणतंही व्रत, पूजा तेव्हाच पूर्ण मानली जाते जेव्हा आपलं मन शांत, निर्मळ असतं. त्यामुळे ही एक चूकसुद्धा आपल्याला
अवश्य करायची नाही. त्याचबरोबर नागपंचमीचा सण हा स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा असतो. नागपंचमीच्या दिवशी अनेक स्त्रिया आपल्या माहेरी जातात, नवीन वस्त्र परिधान करून नागदेवतेची पूजा करतात, भावाची पूजा करतात. या दिवशी आपल्या पतीच्या, भावाच्या आणि मुलांच्या तसेच संपूर्ण कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी नागदेवतेकडे प्रार्थना केली जाते. तसेच माहेरी येऊन झोकेसुद्धा घेण्याची परंपरा आहे. आता सासरीसुद्धा तुम्ही पूजा करू शकता, झोके घेऊ शकता, पण नागपंचमीला बऱ्याच ठिकाणी स्त्रिया ज्या आहेत तर त्या आपल्या माहेरी जाऊन हा सण जो आहे तो साजरा करत असतात. आता तुमच्याकडे जशी प्रथा आहे तसं तुम्ही करू शकता. त्याचबरोबर या नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेला एक नैवेद्य अवश्य दाखवावा. जर या दिवशी आपण बत्ताशा, लाह्या, दूध याचा नैवेद्य जर नागदेवतेला दाखवला तर व्यक्तीच्या कुटुंबातील राहूकेतूचा दोष जो आहे तर तो दूर होत असतो आणि नागदेवतेचा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला प्राप्त होत असतो. कारण नैवेद्य नागदेवतेला अत्यंत हा नैवेद्य प्रिय आहे. तर या दिवशी नागदेवतेला दूध अर्पण करताना पितळेच्या भांड्यातून दूध अर्पण करू नये, तांब्याचं भांडं वापरू नये, स्टीलचं भांडं तुम्ही वापरलं तरीसुद्धा चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी हे दोन्ही सण साजरे करायचे आहेत. तर ज्या काही चुका सांगितलेल्या आहेत तर त्या अवश्य टाळायच्या आहेत. ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.